नवरात्रीची सांगता दसऱ्याने होते. विजयादशमी म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. विजयादशमीचा हा सण हिंदू सणांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दसरा पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. विजयादशमी हा सण भारत आणि नेपाळमध्ये नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. याला दसरा, दशहरा किंवा दशौन या नावाने ओळखले जाते. प्रत्येक प्रांतानुसार दसऱ्याचे विविध महत्त्व आहे. दक्षिण भारतात दुर्गादेवीची समाप्ती होते तर उत्तर भारतात रामलीलेची. रामाने रावणाचा वध केला तर दुर्गादेवीने महिषासुराचा. या दिवशी दुर्गा आणि सरस्वती देवीच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानले जाते. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. दसरा जो आहे तर तो अश्विन शुक्ल दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:55 सुरू होईल आणि 13 ऑक्टोबरला सकाळी 9:07 असेल. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. यंदा दसऱ्याचा शुभमुहूर्त हा 12 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रवी योगासह सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होते. दसऱ्याला रवी योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6:20 ते रात्री 9:08 सर्वार्थ सिद्धियोग असेल. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:03 ते 2:49 असणार आहे. तर याच वेळेमध्ये आपल्याला दसऱ्याचं पूजन करायचं आहे. या दिवशी आपण दसऱ्याला आपल्या घरामध्ये ज्या गाड्या असतात त्या गाड्या स्वच्छ धुवून त्यांना हळदी कुंकू अक्षता वाहत असतो, त्यांचं पूजन करत असतो. त्यानंतर आपण दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन, सरस्वती पूजन करत असतो. आपल्या घरामध्ये ज्ञान आणि त्याचबरोबर लक्ष्मीची कधीच कमतरता नसावी यासाठी आपण दसऱ्याला हे सर्व करत असतो. तर उद्या आपल्याला दसऱ्याला एक उपाय करायचा आहे. आंब्याच्या पानांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहे तर ते दूर व्हावे, आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आंब्याच्या झाडाला अनेक अर्थाने महत्त्व आहे. आंब्याच्या झाडापासून त्यांच्या डहाळ्या, पाने, फळे इत्यादींचा आपण पूजेत समावेश करतो. 5 फळांचा उपयोग मांगलिक कार्यात केला जातो. त्यात आंब्याचे फळ देखील आवर्जून घेतले जाते. आंब्याच्या लाकडांपासून संविधा तयार केल्या जातात आणि त्या वैदिक काळापासून वापरल्या जात आहेत. आंब्याचे लाकूड हवन सामुग्री वातावरणात शुद्धता आणते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते. आंब्याच्या पानांचा उपयोग पूजेत का केला जातो तर आंब्याचे झाड हे मंगळाचं कारक आहे. आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते. म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यात वापर केला जातो आणि आंब्याच्या पानांशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. आंब्याची पाने कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आणि पूजा पद्धतीमध्ये फक्त आंब्याची पाने अर्पण करण्यासाठी ठेवली जातात. कलश बनवण्यासाठी नारळावर आंब्याची पाने ठेवली जातात. तर इतकं महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना आहे. तर याच आंब्याच्या पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे. ह्या उपायासाठी आपल्याला आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. आता ही आंब्याची पानं घेत असताना ते कुठेही तुटलेलं वगैरे नसावं किंवा कुठेही किडलेलं वगैरे असं आंब्याचं पान आपल्याला नको आहेत. तर आता ह्या आंब्याची पानं घेतली की नंतर आपल्याला ती छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला माहीत आहे की आंब्याच्या पानांना किती महत्त्व दिलं जातं. तर आता काय करायचं आहे बघा. तर ह्या आंब्याच्या पानांना स्वच्छ धुवून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. त्या प्रत्येक पानावरती हळदी कुंकवाचं एक टिंब तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं एक छान तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. आता हे तोरण तयार केलं की त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे आपल्या मुख्य दरवाजाचं पूजन करून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की
माझ्या घरामध्ये अखंड निवास कर. माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर कर. माझ्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होऊ दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आता आंब्याच्या पानांना इतकं महत्त्व काय आहे किंवा दसऱ्याच्या दिवशी आंब्याच्या पानं इतके का वापरले जातात? प्रत्येक सणांच्या दिवशीच आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या मुख्य दरवाजाला का लावतो? तर आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, जोपर्यंत हे तोरण आपल्या दरवाजाला आहे. त्याचबरोबर त्यामागे अजून एक खूप मोठी कथा आहे, पण मी तुम्हाला इतकंच सांगते की भगवान शिवशंकरांनी आंब्याच्या पानांना आशीर्वाद दिलेले आहे की ज्या घरांवरती आंब्याच्या पानांचं तोरण हे बांधलेलं असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करेल. म्हणजेच काय, त्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य याची बरकत होते. तर इतकं महत्त्व ह्या आंब्याच्या पानांना आहे. तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. ह्या आंब्याच्या पानांचा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास, दुःख, दारिद्र्य दूर होईल आणि त्याचबरोबर सर्व नकारात्मक शक्ती सुद्धा नष्ट होतील. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आज आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावलं आणि ते केवरही तसंच ठेवायचं नाही, कारण ते सुकल्यानंतर त्यामध्ये आपोआप नकारात्मक शक्ती समाविष्ट होत असते. त्यामुळे आंब्याच्या पानांचं तोरण हे सुकायच्या आतच तुम्हाला ते तोरण काढून टाकायचं आहे आणि ते परत तुम्ही नवीन घराला लावू शकता. यामुळे घरामधील भांडण, कटकट हे कमी होते. हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकतात, दर गुरुवारी सुद्धा करू शकतात किंवा दर कोणतेही जे आपले सण असतात त्या सणांना सुद्धा तुम्ही हे करू शकतात. तर नक्की अशा पद्धतीने तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.